एका ब्लॉगमध्ये. तारीख आहे 26 नोव्हेंबर. आपण लवकर निघलोय, आज 4:30 वाजलेत. आता बघूया आपण लवकर निघलोय. राईड पडते का. लवकर उठलो होतो 3:30लाच, मोटर वगैरे लावली, पाणी भरलं थोडंसं आणि निघालोय. गाडी तर आपण कालच पुसून घेतली होती आणि अर्धी टाकी आणि एक गाडी CNG आहे. मी सगळे ॲप ऑन केलेले आहेत. जर राईड पडली तर आपण राईड करू किंवा मग CNG भरला तर CNG भरून घेऊ. आधी जे फर्स्ट येईल ते आपण कंटिन्यू करूया काम. कारण बघू, मी सकाळी 3:30ला ओपन करून बघितलं होतं उबेर, तर 1 वाजली होती. एअरपोर्टची छोटीशी 9 किलोमीटरची, 9 दिघीपासून 9 होती ती. ठीक आहे. तर बघूया आता काय वाजती सकाळी का आपल्याला. आपण जे निघलोय ते थोडंसं लवकर झालं असं कळलंच आपल्याला. आता CNG भरू आणि बघूया पुढे जाऊया. फर्स्ट राईड आपल्याला पडली एअरपोर्ट. तसे आल्या होत्या राईड, पण त्या राईड अशा येत होत्या की 5 किलोमीटर पिकअप, 4 किलोमीटर ड्रॉप, 6 किलोमीटर पिकअप, 5 किलोमीटर ड्रॉप, म्हणजे पिकअप लांबची होते. आणि एक आली होती की गॅस भरताना भोसरीतनं चिखलीची, बोराडेवाडी मोशीची, ती नाही घेतली कारण तिकडनं रिटर्नच्या नाही भेटत. सो आपलं पिंपळे सौदागरवरून निघलो, गॅस भरला. गॅस भरायला नेहमीसारखाच आपला थोडा उशीर झाला, 10-15 मिनटं गेले. 4:50 आपण तिथनं निघलोय आणि नाशिक फाटा क्रॉस करून ब्रिज खालनं येत होतं. आलो पुढं, थोडं थांबलो 5-10 मिनटं, कारण राईड घ्यायची तर व्यवस्थितच घ्यायची. शेवटी आपल्याला उबेरकडनं रिझर्वेशन ट्रिप आली पुणे एअरपोर्टची. मी जिथं होतो तिथनं 800 मीटर पण नव्हतं, 750 मीटर होतं आणि 328 रुपये काहीतरी आपल्याला भेटणार आहे त्याचे रिझर्वेशनचे. तर 5:20 पिकअप आहे. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, येतो बोललेत 5 मिनिटामध्ये. तर ठीक आहे, म्हणजे ॲटलिस्ट सुरुवात झाली, लेट झाली थोडीशी 10-15 मिनटं, पण व्यवस्थित राईड भेटली. तर ही या राईडचे 328 म्हणल्यावरची समजा 28 सोडून दिले, टॅक्स कटला, तरी 300 रुपये आपल्याला भेटतील. तर ठीक आहे, अशा राईडने सुरुवात झाली. म्हणजे आपण जे निघलोय सकाळी त्याचं जरा समाधान होतं. फक्त आता ही राईड कॅन्सल नाही व्हायला पाहिजे. तर कॅन्सल जरी झाली तरी आपल्याला याचे कॅन्सलेशनचे चार्जेस भेटतील, कारण रिझर्वेशन ट्रिप आहे, 40-50 रुपये भेटतील. तर तरी पण आपण आता वेट करूया कस्टमरचं. कॉल तर झालेला आहे, तसा कन्फर्म आहे. ठीक आहे, वेट करूया. कस्टमरला सोडला एरोमॉलला आपण. 358 रुपये कस्टमरचं बिल झालं. आणि तिथनं आपण बाहेर पडस तर आपल्याला राईड पडली वाकडची, शंकर कलट रोड. तर आलोय इथं एरोमॉलला, चाललोय. कस्टमरला केलाय कॉल, पार्किंगला उभे आहेत. पण आता मॉर्निंगला इथं गर्दी आहे. गर्दी म्हणजे तुम्हाला दाखवतोय बघा, गाड्या किती उभ्या आहेत. हे पायऱ्यांवर गाड्या आहेत, पायऱ्या समजा स्लोपला. आतमध्ये किती गाड्या असतील मग. ठीक आहे, आपण एक फ्लोअर स्किप केलाय, पटकन निघलोय 3rd बसनच. तर कस्टमरला कॉल झालेला आहे, त्यामुळे राईड कन्फर्म आहे. 277 दाखवलेत, 250 रुपये तर भेटतील. म्हणजे 335 रुपये आपल्याला त्या राईडचे भेटलेत मागच्या. आणि आताचे भाऊ किती भेटतात, 277 आहे. आता सकाळचा टाइम म्हणल्यावर एक 40-45 मिनिटं लागतील. तर बघूया वेळ किती लागते. तर एअरपोर्ट पासून आपल्याला वाकडची राईड भेटली होती, तर ती सोडल्या. आता पेमेंट ऑनलाईन होतं कस्टमरचं, 264 आपल्याला दिलेत. तर अशा प्रकारे आपलं अर्निंग झाले 600 रुपये. तर 602 ट्रिप झाल्यात उबेरच्या. एक कॅश पेमेंट होतं, एक ऑनलाईन पेमेंट होतं. आणि आता इथनं आपण वाकडला आहे. तर आता इथनं बघूया आपण आता कुठं जातोय. तर कस्टमरला खामंड हॉस्पिटलला सोडला आपण. तिथनं येत होतं, एक पडली होती दापोडी, एक्सेप्ट केली, 210 रुपये दाखवले. गेलो म्हणजे चाललो होतो कस्टमरच्या लोकेशनला, 150-100 मीटर चालू असेल. तर लगेचच कस्टमरने कॅन्सल केली आणि तिकडनं म्हणलं आता इथं काय राईड पडणार नाही, आपल्याला स्टेशनला जावं लागेल. तर आपण स्टेशनला आलोय. आणि येताना आर्मीच्या एरियामध्ये पाईपलाईन ब्लास्ट झाली, ती फुटली होती. जस्ट माझ्या पुढे बस गेली वाटतं त्या पाईपलाईनवरनं. तर पाणी म्हणजे 30 फूट, जवळपास 30-40 फूट पाणी वरती उडत असेल जोरात, एवढं पाणी होतं. पण रोडच्या एक साईडला होतं. मस्त मधून गाडी घातली त्याच्या आणि गाडी वॉश करून घेतली. वॉश झाली ऑटोमॅटिकली. फक्त येऊन स्टेशनच्या इथं आलोय आणि फडकं घेतलं मारून, गाडी एकदम क्लीन वॉश झाली, टेन्शन नाही आता. आणि आता बघूया आता इथं किती. एक राईड आली होती आता सिंहगड कॉलेजची, आंबेगाव. मी तिकडे जात नाही, तर ठीक आहे आपण ती घेतली नाही. आता बघू, इथं उबेरच्या पण गाड्या जास्त नाही, 6 ते 10 गाड्या दिसल्या, पण ट्रिप काय पडली नाही. तर वेट करूया, बघूया आता इथनं कुठं जातोय.
रॅपिडोकडनं राईड पडली होती आपल्याला स्टेशनच्या ससून रुग्णालय, ससून हॉस्पिटलच्या इथं अलीकडेच. म्हणजे मी कधी त्या बोळामध्ये गेलो नाही, तिकडनं राईड पडली भोसरी लांडगे नगर, म्हणजे हांदळपूरच्या अलीकडं स्पाईन चौकाच्या अलीकडं. 271 रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि टाइम झालाय 8:30 आणि आपलं अर्निंग झालंय जवळपास 1110-1120 असं काहीतरी अर्निंग झालं. 1110 वगैरे झालं असेल, समजा 1100च पकडा. तर आता इथं आपण स्पाईन चौकामध्ये अलीकडेच नाश्ता करू. तिथं असते गाडी एक, वडा पोहे सगळे टेस्ट चांगली असते त्यांची. तर बघूया मग इथनं राईड आपल्याला कुठं पडते, कारण इकडनं पडणार नाही. एक तर इंद्रायणनगर किंवा भोसरीतनं पडली नाही तर मग मला नाशिक फाट्याला जावं लागेल 3-4 किलोमीटर. हरकत नाही, बघूया वेळ किती लागतोय. आता अर्धा तास तर लागेल माझ्या हिशोबाने सगळं उरकायला. ठीक आहे, बघूया वेळ किती लागतो. इंद्रायणनगर MIDC पासून आपल्याला वाकडेवाडी बस स्टँड, पण आता यामध्ये कस्टमरनी लोकेशन शिवाजीनगर बस स्टँड टाकलं होतं संचितीच्या इथं. तिथले म्हणजे ती अमाऊंट होती 194. तर आणि कस्टमरला विचारलं तुम्हाला किती दाखवलं, तर 293 दाखवले त्यांना. पण आता आपला लॉस झाला ना यामध्ये, कारण आपण 4 किलोमीटर आधी ट्रिप आपल्याला कट करावी लागली. तरी 220 रुपये कस्टमरकडनं घेतलेत आणि 172 आपल्याला दिलेत. त्यात कस्टमरकडे सुट्टे नव्हते, तर 10 रुपये आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा आलेत. 182 आणि 1125. तर आपलं अर्निंग झाले 1307 रुपये. 1300 आपलं अर्निंग झालंय. आता इथनं आपण रेल्वे स्टेशनकडे जाऊ, कारण इथं मधीचा ट्रिप काय पडणार नाही आता. आणि स्टेशन पासून बघूया आपल्याला कोण देते. बघा तुम्ही, रॅपिडोला आपण घेऊन गेलो 270 आणि येताना आलो 170. 100 रुपयाचा फरक आहे ओला, उबेर आणि रॅपिडो मध्ये. रॅपिडो बेस्ट आहे, फक्त कंटिन्यू पडल्या पाहिजेत. तर आता ठीक आहे, आता इथनं बघूया आपलं रॅपिडो बाहेर काढतंय का दुसरं कोण ऍप बाहेर काढतंय. काल पण आपण या लोकेशनला आलो होतो हिंजवडीला. स्टेशन पासून आपल्याला हिंजवडी दाखवलं फेज 1. सेम लोकेशनला काल पण आलतो, कस्टमरला सोडलं होतं. 300 काहीतरी वरती बिल झालं आणि आज पण 325 बिल झाले. 1 मिनिट. तर मी आता टोटल केली. आपलं उबेरचे झालेत 600. 600चे 2 राईड, रॅपिडोचे झालेत 850 3 राईड. 1 राईड झाली आपली ओलाची स्टेशनला वाकडेवाडी बस स्टँडला 182. तर आपलं टोटल अर्निंग झाले 1632 रुपये. टाइम झालाय 10:46. गाडी चालली 130.8 131 किलोमीटर. तर ठीक आहे, आता इथनं बघूया बाहेर. आता इथनं परत इथनं राईड नाही पडत, थोडंसं पुढं जावं लागेल रोडला, मेन रोडला. आणि बघूया आताचं जे कस्टमर होतं हँडिकॅप होते, पण त्यांचे म्हणजे एक साईड थोडंसं पॅरलाइज होतं आणि बाकीचं व्यवस्थित होतं बॉडी. पण ठीक आहे, आपण आलो गप्पा मारत. तर सरकारी नोकरी भेटली आहे PNB बँकेमध्ये. म्हणजे काही न करू शकणारा एखादा म्हटला असता नाही मी काय करू शकत, ऍक्सिडेंट वगैरे झाला होता तर, पण शिकत गेले आणि व्यवस्थित अर्निंग झाले. तर आता PNB बँकेमध्ये जॉईनिंग आहे 1 महिन्यानंतर. 1 महिन्यासाठी ओडिशा जाणार ट्रेनिंगला. आणि आता पण टाटा कन्सल्टन्सीला आहे. तर तिकडं पण त्यांना 50,000चा पगार आहे आता. आणि आता जो भेटलाय तो डायरेक्ट ₹1,00,000 वर पगार डायरेक्ट, आणि अलाउन्स वेगळं. तर स्टार बदलतात, प्रयत्न करत राहायचे जसे आपण प्रयत्न करतोय आपले स्टार बदलण्यासाठी. तर ठीक आहे, आता इथनं आपण बघूया कुठे जात. आपल्याला एक राईड पडली होती छोटीशी 2.5 किलोमीटरची, फक्त 500 मीटर पिकअप आणि 3 किलोमीटरची 90 रुपये रॅपिडो. जसं मी वळलो सिग्नल नाही या टर्न पासन, फेज 1 पासन ती राईड कॅन्सल झाली. म्हणजे एवढ्या गर्दीतनं फिरून आलो आणि राईड कॅन्सल झाली. आणि आता मग आलोय तर CNG घेतला भरून, तिथं होता पंप. परत म्हणलं आपल्या इथं जाऊन भरण्यापेक्षा आहे आता इथं एकदम जवळच CNG भरला. 468 रुपयाचा CNG भरलाय. म्हणजे आपलं 1650चं काम झालंय आणि 468 रुपयाचा CNG लागलाय, बाकी आपले. तर ठीक आहे, आता इथनं आपण वळून जाऊया
फेज 1च्या साईडला पुढं आणि राईड बघूया. आता राईड वाजती कोणती बघतो आणि बघूया कुठं जातोय आपण आलोय एअरपोर्टला. आपल्याला वाकडपासून एअरपोर्टची राईड आली होती. म्हटलं चला आता वेळ आहे तर कशाला टाइम घालवायचा. तर आपण एअरपोर्टची राईड घेतली उबेरकडनं. 300 रुपये मला दाखवले होते. कस्टमरचं बिल झाले 380. कस्टमरने टोटल 400 दिलेत. वरचे 20 रुपये एक्स्ट्रा दिले आपल्याला. तर आपल्याला दिले 290 रुपये उबेरने आणि हे 20 रुपये. तर ठीक आहे. आता मी टोटल बघतो आणि किती झाले 1900 1950 वगैरे अर्निंग. 1950च्या आसपास किंवा 1940 रुपयाचं अर्निंग असं झालंय आपलं. टाइम झालाय 12:30. गाडी चालली 159.4 आणि रॅपिडो 3 राईड, ओलाच्या 3 राईड आणि उबेरच्या नाही, ओलाचे 1 आणि उबेरचे 3 म्हणजे 7 राईड आपण काहीतरी कंप्लीट केलेत. तर ठीक आहे. आणि मध्ये गॅस पण भरला आपण त्याच्यामध्ये. तर आता एक गाडी खाली बसलाय आणि आता इथून जायला एक गाडी खाली आणखी. बघूया मग सकाळी जर आपण भरतोय का डायरेक्ट निघतोय. आता उद्या पण असंच सकाळचं आपण लवकर निघायचा प्रयत्न करू. म्हणजे बघा तुम्ही 12:30 वाजता माझं 1900चं काम झालंय. 500-600 रुपयाचा गॅस जरी पकडला 1300 रुपयाचं अर्निंग आपलं निवांत होतंय. फक्त सकाळी लवकर निघावं लागतंय ट्रॅफिकच्या आतमध्ये. तर अशा प्रकारे अर्निंग केलं तर आपलं काम लवकर होतं. तर ठीक आहे. आता इथं एक ऍक्सिडेंट होत होता. 2 व्हीलरवाले सिग्नल न बघताच लवकर निघाले होते. सो त्यामुळं कधी पण सिग्नल फॉलो करा ना अशा ठिकाणी तर नक्कीच करा. कारण इथं सगळीकडनं लोक घुसतात. आपलं चालवताना गाडी व्यवस्थित लक्ष ठेवायचं. तर ठीक आहे. आता आपण डायरेक्ट उद्या भेटूया. अशा प्रकारे आजचं अर्निंग आपलं व्यवस्थित झाले टाइमच्या नुसार. जवळपास 8 तासच आपण काम केले. कारण आपण 4:30ला निघलो होतो. 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30 8 तास. 8 तासामध्ये 1900चं अर्निंग 1950चं अर्निंग व्यवस्थित आहे. ठीक आहे. भेटूया उद्या.